मित्रांनो, तुम्ही जर 5 इयर LLB CET देणार असाल आणि तुम्हालाही महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये जसं की GLC मुंबईमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आता थोड्याच दिवसामध्ये आपली 5 इयर LLB CET असणार आहे आणि ही CET देत असताना आपल्याला किती मार्क्स मिळवणं आवश्यक आहे, जेणेकरून आपलं GLC मुंबई सारख्या प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकेल, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला अगदी 99% पर्यंत मार्क्स लागतात. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 5 इयर LLB साठी असणारा 1 महिन्यांचा क्रॅश कोर्स 7 एप्रिलपासून सुरू होत आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे मिळतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. तर मित्रांनो, या बॅचमध्ये एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि एक्झाम नंतर ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड सुद्धा इथे केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची ओरिजिनल फी ही 5000 रुपये असून 7 एप्रिल पूर्वी जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रुपयांमध्येच हा कोर्स दिला जाणार आहे. त्यामुळे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही परीक्षा देत असताना आपल्याला त्या परीक्षेमध्ये किती मिनिमम मार्क्स मिळवायला हवेत, जेणेकरून आपल्याला चांगलं कॉलेज मिळेल, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्यानुसारच आपण या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकतो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज म्हणजे GLC मुंबई आणि GLC मुंबईमध्ये कुठल्या कॅटेगरीला किती मिनिमम मार्क्स असावे लागतील, जेणेकरून तुमचं ॲडमिशन तिथे होईल, हे आपण आता डिटेल पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी DT, VJ आणि NT कॅटेगरीमधून येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी असणारा कट ऑफ इथे दिलेला आहे. DT, VJ फिमेल आणि DT, VJ जनरलसाठी 94 आणि 87% असणारे जे विद्यार्थी आहेत ते GLC मुंबईमध्ये ॲडमिशन घेऊ शकले होते. NTBच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 90 आणि 79चा कट ऑफ इथे होता. NTC फिमेल कॅटेगरीसाठी 99.17 कट ऑफ होता. NTC फिमेल डिफेन्ससाठी 43चा इथे कट ऑफ होता. त्यानंतर NTC जनरलसाठी 91%चा इथे कट ऑफ होता. ते जर आपण NTD फिमेल PH पाहिलं तर 89%चा इथे ॲडमिशन मिनिमम झालेलं आहे आणि NTD जनरलसाठी 93.53चं ॲडमिशन इथे झालेलं आहे. ते जर आपण OBC कॅटेगरीसाठी पाहिलं तर OBC फिमेल 96.11%ला इथे ॲडमिशन फर्स्ट राऊंडमध्ये झालं होतं. OBC फिमेल डिफेन्ससाठी 72.06% इथे रिक्वायर्ड होतं. OBC जनरल डिफेन्स याच्यामध्ये 93 आणि 51%ला इथे ॲडमिशन झालं होतं. OBC जनरल PH 81.37ला इथे ॲडमिशन झालं होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत हे सर्व कट ऑफ राऊंड 1चे असणार आहे. म्हणजे राऊंड 1 मध्ये तुम्हाला जर इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचे जे पर्सेंटाईल आहेत ते प्लस मायनस 1-2% या फिगरच्या अराउंड तुम्हाला लागणार आहेत, तरच तुमचं यावर्षी इथे ॲडमिशन होणं पॉसिबल आहे. ओपनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर EWSचा कट ऑफ आपण इथे पाहू शकतो. 95 आणि 92%चा इथे कट ऑफ आहे. ओपन फिमेलसाठी 99.53, ओपन फिमेल डिफेन्ससाठी 98.54, ओपन फिमेल PH साठी 78.09, ओपन जनरलसाठी 99, ओपन जनरल डिफेन्ससाठी 93 आणि ओपन जनरल PH साठी 78.96चा कट ऑफ इथे होता. पुढे SC ST साठी आपण जर पाहिलं तर SC फिमेल 92.55, SC फिमेल ऑर्फन साठी 15.64, SC फिमेल PH साठी 78, SC जनरल साठी 90.29, SC जनरल डिफेन्ससाठी 86.61, ST फिमेलसाठी 84 आणि ST जनरलसाठी 73.34चा कट ऑफ इथे होता. SEBCच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर SEBC फिमेल 89 आणि SEBC जनरल 92.55चा कट ऑफ इथे होता. OMS कॅटेगरीमधून जे विद्यार्थी येतात त्यांना 99.92चा कट ऑफ इथे होता आणि जम्मू अँड काश्मीर कॅन्डिडेटसाठी 91.55%चा इथे कट ऑफ होता. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे PH जे दिलंय ते म्हणजे फिजिकली हँडिकॅप. डिफेन्स म्हणजे ज्यांच्याकडे डिफेन्सचं आरक्षण आहे असे विद्यार्थी, ऑर्फन
जर इथे यापैकी कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे रिझर्वेशन असेल तर त्या रिझर्वेशनचा बराचसा फायदा इथे होताना आपल्याला दिसतोय. पण शेवटी विद्यार्थी मित्रांनो, त्या कॅटेगरीमध्ये किती ऍप्लिकेशन फॉर्म येतात हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुमच्या वेळेस त्या कॅटेगरीमध्ये कमी ऍप्लिकेशन फॉर्म आले तर मे बी हा कट ऑफ अजून कमी पण होऊ शकतो, किंवा याच्यामध्ये जर जास्त ऍप्लिकेशन आले तर हा कट ऑफ वाढूही शकतो. त्यामुळे हे सर्वस्वी नंबर ऑफ ऍप्लिकेशन वरती अवलंबून असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही राऊंड 1 चा फॉर्म फिलअप करता त्यावेळेस तुम्ही या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस देतात आणि त्यानुसार तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुमच्या रँकनुसार इथे या कॉलेजेसचं अलॉटमेंट केलं जातं आणि हे कट ऑफ आता यावर्षी ऍप्लिकेबल असतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित स्टडी प्लॅन करा. कट ऑफ खूप हायर साईडला आहे, कारण GLC मुंबई हे महाराष्ट्रातलं टॉपचं लॉ कॉलेज आहे आणि तिथे जर तुम्ही LLB करत आहात तर तुमचं फ्युचर हे इथे सिक्युअर असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित प्लॅन करा आणि व्यवस्थित स्टडी तुम्हाला करणं इथे अपेक्षित आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला आता फक्त 1 महिनाच शिल्लक आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्हाला जर या CETचं प्रिपरेशन करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनचा 1 महिन्याचा क्रॅश कोर्स 7 एप्रिल पासून सुरू होत आहे. या क्रॅश कोर्समध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील, परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट इन्क्लुडेड असतील आणि सोबतच 2000 पेक्षा अधिक MCQचा संच सुद्धा तुम्हाला इथे दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. जे विद्यार्थी 7 तारखेपर्यंत ही बॅच जॉईन करत आहेत अशा विद्यार्थ्यांना फक्त 3000 रुपयामध्ये हा कोर्स मिळणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून CETचं प्रिपरेशन आत्ताच सुरू करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.